अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 23व्या अध्यायाचे आपण पठण करणार आहोत. या अध्यायाच्या नित्य पठणाने किंवा श्रवणाने घरामध्ये अखंडपणे सुवर्ण शिल्लक राहते अशी मान्यता आहे. ज्यांना हा अध्याय नित्य श्रवण करावयाचा आहे किंवा पठण करावयाचा आहे त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले मंगलाचरण एकदा पठण करावे किंवा श्रवण करावे. सुरू करूयात. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळानना. दुष्ट दानव असुर मर्दना. भक्त काम चकोर चंद्रानना. याद्रवेंद्र आदिपुरुषा. हे पयोब्धी वासा यदुकुळ टिळका. पुढे बोलवी कथानका. जेने श्रुतिया चित्त दोंदिका. आनंदाब्धी उचंबळे. मागील अध्यायी सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मीननाथा मारुनी. पुन्हा उठविले परीक्षा देवनी श्री गुरुच्या भावने. मच्छिंद्र धरुणी अज्ञानपण. मीननाथा सवे केले रुदन. परिकुरक्षाचे जाणीवपण परीक्षिते आणिले. असो यापरी तेथुनी निघून मार्गी करीत चालिले गमन. तो तैलगदेशी गोदा संगमन. समुद्र तीरा पातले. गोदा संगमी करुणी स्थान. आत्मलिंग शिवाते भावे पूजन. तेथुनी गोदेचे तट धरुण पश्चिम दिशे गमताती. तो 12 लिंगातील लिंग समर्थ. आवंढ्या आणि परळी वैजनाथ. ते करुणिया सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालले ते. मार्गी चालिता गोदा सव्य. तो वाल्मिक स्थान विपिनमय. गर्भगिरी पर्वत प्राय. येऊन या तेथे पोचले. ते रान कर्कश अचाट. गगनचुंबित तरु अफाट. तया माझे तृण अफाट. न मिळे वाट चालावया. व्याघ्र चंबुक शार्दूळ हरी. वरहरीस काननांतरी. हिंड तिथे उन्मात्त पारी. कुरवेश दावुनिय. जाळिया वेली कर्तळी सगन की. जेथे रश्मीचे नाव पवे दर्शन की. अर्कोदया लपे गगन. ऐसा भास वाटत असे. बोरी बाभळ पळस शमी. रातांजन कंदर्प अनेक नामी. खैर हिवर कंटक धामी. काननाथ तरु मिरविती. एक तुराट अर्की फुल्लाट. वर तीक्ष्ण कंटक नट. तेवी कनक खंड जाळी. अचाट पर्ण कुंटिका जैसी की. तया माझी तृण उचित. स्थावर तरु जहाले व्यक्त. तेने धरादेवीचे सहसा नित्यांत. झाकी नले शरीर. महाते कानन सुरस. वसन नेसविले भूदेवीस. हरितवर्णी कुसुम पत्रास. पुटलिंगी मिरविली. म्हणाल कासया नेसली वसन. तो परपुरुष दिनकर गगनी. म्हणून कुळवंत द्वारा लज्जेने स्वशरीरा लपविती. म्हणून मित्र कांता जागा. सांडूनी बैसल्या अंबुज भागा. धरादेवीच्या लज्जित मार्गा. लक्ष्मीया रक्षिले. ऐसी आपरी कानन अचाट. दर्शन नोहे महिपाठ. तेथे पाहुणे मच्छिंद्र सुबठ. मना माझी दचकला. दचकला परी कवन अर्थ. कनकवीट जे होते भस्म झळीत. तस्कर कोणी हरतील तिथे. म्हणून चित्ती विस्मित. तैसा नव्हे अनेक अर्थ. गोरक्षाचा लोभी स्वार्थ. पाहावया परीक्षेत मच्छिंद्रनाथ उदेला. आपण घेऊन अज्ञान पाहे. गोरक्षाचे लक्षण. नातारी प्रतापवान. तस्कर भय त्या नाही. की ये तमाचा प्रताप जेठी. अर्का संचरे भय पोटी. की उद्धीचा बळी चंचू फुटी. लागता कोप काय थरथराटे. की मशकाचे उड्डाणे. मंदराचळ व्यापेल की भयाने. की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने. खगेंद्र काय भय त्याचे. नयाये मच्छिंद्रनाथ पाळू न शके. तस्कर भयाते. परीक्ष श्री गोरक्षाचे चित्त परीक्षेसी उदिले. कल्पुनी चित्ती ऐसी आपरी. मग गोरक्षाते जती वागोत्तरी. बोलता झाला काननांतरी. पाचारोनी निकटत्वे. म्हणे वस्ता ऐक बा कैसे. उद्धट दिसे विपिन कर्कश. तरी काही भय अरण्यास. नांदते की तिस्करी. परमपूर्ण व्यक्त तरु दाटी. जेथे अर्क न पडे दृष्टी. ऐसे काननी कर्कश पोटी. मज भय आज संसरले. तरी बाळा प्रज्ञापवंता आहे की नाही. भय सांग आता. तस्कर भयाची समूळ वार्ता. काननात न येऊया. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ. गोरक्ष विचार करी मनात. म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले. तया शब्दोदयाचा अर्थ. श्री गुरुजवळ असेल वित्त. म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय. तरी तो म्हणे ताता कैसे समजावे. फुलावरणी रुखा द्यावी नावे. ऐसे शब्दावरणी मान समजावे. ओळखावे सुज्ञाने.
तस्मात गुरुपाशी चित्त वित्त आहे काय ऐसे विचारित तरी या शब्दाची असे भ्रांत निरसुनी दूर करावी. ऐसे योजुनी गोरक्षनाथ मौन धरुणी मार्गी चलत परी काननी अधिकोत्तरात भयानक दिसे पदोपदी. जवजव कानन भयानक दिसे तव तव गोरक्ष मच्छिंद्र पुसे म्हणे बा अरण्य बहु कर्कश पदोपदी दिसत असे. तरी तस्कर भाई येथे आहे की नाही सांग माते परी गोरक्ष उत्तरा ते काहीच तया ते न देई. जैसा विश्वामित्र समर्थ मख रक्षणा त्या श्रीरामार्थ स्थविता तेने दशरथा ते परी उत्तर न देई काहीच. त्याची नाये गोरक्ष मौन धरुनी गमत सैच सुपंथ अवनी. तो पुढे चालता देखीला पाणी सचळपणी स्थिरावले. उदक पाहता संचळवंत गोरक्ष वधे मच्छिंद्रनाथ म्हणे बा गोरक्षा संचरते इथ उदक आहे नेटके. तरी माझी झोळी कक्षेत घालून पुढे काहीसे करी गमन तो मीही येतो लगबगे करून दिशा फिरून पाडसा. ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास मग स्कंदी वाहुनी मीनाथास कक्षी झोळी घातली. परी घालिता कक्षे झोळी वजनवस्त लाके हस्तकमळी. मग मनात म्हणे प्रताप बळी भय यातची नांदत असे. ऐसे म्हणून स्वचित्तांत स्कंदी वाहुनी मीननाथ मच्छिंद्रा सोडून थिल्लरांत पुढे जात सच्चिश. पुढे जाता शतपावली कक्षेतून भिक्षा झोळी काढिली. त्यात पाहता देखिली वीट उत्तम हाटकाची. पाहतांची दृष्टी कनक वीट म्हणे का की तुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुवाट. मग दाट लक्ष्मी तृण अफाट जुगारिली वीट त्या माझी. त्या कनकविटे समाकृती पाषाण पाहुनी गोरक्ष जते झोळीत घालानी कक्षेप्रती पुन्हा नेसवी झोळीते. कक्षे झोळी घालून स्कंदी पुन्हा मीननाथ घेऊन लगबगोनी मार्ग गमन करीत असे नाथ तो. सुपंथ लक्षिता तातडीने एक कोस गेला त्वरे करून तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागोती तातडी. पुढे जात असे गोरक्षनाथ मागोनी मच्छिंद्र लगबगा येत परी तो नाट टोपे गोरक्षनाथ मार्ग कर्मिता मच्छिंद्रा. परी इतुक्या नेटे भाव मार्ग मिळता नाटू पावे तरी लघु शंके लागी धावे संगत संगमी मिळाल्या. या परी शौचा सर्वांशी जावे लागत आहे सर्वानुभवे संगत संगमी होऊन या ठावे विसावयासी महाराजा. ऐसे या परी आहे गमन देवी मच्छिंद्र आले घडून परम तातडी करिता गमना परी तो न मिळे गोरक्ष. ऐसे परी गोरक्ष नंदन पुढे चालला सो पंथाने मार्ग काढिला दीडे योजन जाणून खून अंतरीची. तो अवचट देखीला तारू गोरक्ष पाहे दृष्टी परू मनात म्हणे वावे स्थिरू येऊ द्यावे नाथासी. ऐसे योजनी स्वचित्ता तपात झाला उंबर तरु ते तो त्या ठावी पोखरणी अद्भुत वामतीर्थ देखिले. मग झोळी काढिली कक्षेतून स्कंदीचा उतरविला नाथ मीन. मग अंबुपात्र करी कवळून पोखरणी तो उतरला. सारुने आपले स्नान अंगी भस्मी केलेले पण उपरी आपले नेम सारुने घातले स्नान मीननाथा. तो मार्गाहुनी मच्छिंद्रनाथ अति तातडीने आला ते स्नान करून यथास्थित नित्यकर्म सारिले. सकळ सारिले नित्यनेमा बैसले मार्गी विश्रामा वैसले उपशब्द उपमा पुन्हा धावी मच्छिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कश अरण्य इथपर्यंत आपण लागले भयानक वत पुढेही लागेल ऐसेची. येरू म्हणे जी गुरुराया याहुनी पुढे अधिक काय. मच्छिंद्र म्हणे काही भय कानने या आहे की. गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जड पर ढर होता जो तो डर थोर मागेची राहिला आहे जी. आता नाही डर कैचा स्वस्त असावे कायावाचा मागे राहिला भाव साचा जड डराचा महाराजा. तरी आता कृपा देही आपणापाशी डर नाही मग भय कैचे कानन प्रवाही जड असल्या अचाट. यावरे बोलिये मच्छिंद्रनाथ आपणा जवळ जड आहेत बहुत हाटक वीट भस्म झोळीत श्रीराज्यातून आणली. म्हणे तुते भय स्थित विचारिते काननाथ एरू म्हणे अशाश्वत जडही नसे डर गेला. ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्तात चित्ती म्हणे हाटक विटे ते सांडेली के कळेना. ऐसे जाणून स्वचित्तात मच्छिंद्र तळमेळी पहावया ते परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे. तो महापर्वत गर्भगिरी ओढे उभे चढताची लघुशंका करी पर्वत माथा गोरक्ष मौनवरी मज समजेल म्हणून. मग दोन घटिका स्वस्तिक्षेम सेविती ते विश्राम उपरी अवयव परीक्षालून मार्गक्रमू म्हणताती.
ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान, आपुल्याल्या झोळ्या घेऊन कक्षे अडकवून बांधिती. तो मच्छिंद्र आपुलीच घेऊनी झोळी विकासुनी पाहे नेत्र कमळी, तो कनक नसे पाषाणवळी झोळी माझी नांदत असे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत, आहा आहा म्हणून आरंबळत कनकवीट गेली म्हणून. मच्छिंद्र बोले, क्रोधे करून तुवा टाकले रे माझे धन, तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे. आहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू, परम यत्ने वेचुनी शरीर हाटक आणले होते म्या. तरी हा थोर मते अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते, हातीचे साडून गेले वित्त तरी देवक्षोभ जाणावा. ऐसे म्हणून दडदड धावत पुन्हा परतोनी, मागे पाहत ठाई ठाई चाचपीत उकरीत महिसी. ऐसे करुणी अपार चेष्टा, अंगी टाकी मही प्रतिष्ठा, गडबड्या लोळून स्पुंदे स्पष्टा, करकमळे पिटीत से. पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत, भाळावरती ठेवून हस्त कर्म बुडाले म्हणत असे. ऐसे म्हणून आक्रोश करीत पिशाच समान भ्रमण करीत, मने माझे आहे इथे वित्य अधावने उकरा माहिते. कोणीतरी येऊन या गोरक्षापशी शीघ्र येऊन म्हणे, तू माझे न देशी धन, तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी. ऐसे अनाओळखीने बोलत त्याने हृदय दचकला गोरक्षनाथ. मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेत असे. तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी, चढता लघुशंका करी पर्वतमाथा गोरक्ष. सिद्धियोग मंत्र जपून मंत्रधार कनकवर्णी, सकळ पर्वत दीपमाने शुद्ध हाटकी मिरविला. मग श्री गुरुसी नमन करून म्हणे लागेल, ते तुके घेईल जे सोने. ते मच्छिंद्र पाहुण्या जाण म्हणे, धन्य धन्य गोरक्षा. गोरक्ष म्हणे, गुरुनाथ लागुले तितके घ्यावे कनका येरो, म्हणे तू परीस निका लाभलासी पाडसा. मग हृदय धरुणी गोरक्षनाथ म्हणे, बा धन्य आहे सुत, सकळ सिद्धीचा माहेर युक्त होनी जगी मिरविसी. मग मी ऐसा परीस टाकून काय करू फार सुवर्ण, उत्तम निधना लागी सांडून वलिरसा का पहावे. हातीचा टाकून राजहंस व्यर्थ कवळीत फोल, वायास की कामधेनु असता गृहास तक्र मागे घरोघरी. दैवेनिधी लाभल्या हाती किमर्थ शोधाव्या, की मया युक्ती चिंतामणीची असता वस्ती, चिंता करावई कासयाते. ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लाधला, तुझे योगाने आता कासया व्हावे सुवर्ण सकळ निंती असे तू. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे, महाराजा आजपर्यंत कनक झोळी वागविली, तरी ते वागवाया कारण कोणता होता मनी काम, तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा. येरू म्हणे वस्ता ऐक, मग हृदयची होती भूक, आपले देशी मोडून हाटक बहु संतात साधू ते पूजावे. त्या हाटकाचे करून यांना मिळवावे, अपार संतजन भंडारा करावा, ऐसे मन कामने ते वेधले. वितुकाची अर्थ होता चित्ती, म्हणून वागवले हाटका प्रती. यावरी बोले गोरक्ष जती तरी हा कामना फेडीन मी. मग पर्वती बैसवणी मच्छिंद्रनाथा, आपण पुन्हा उतरला खालता, उचलून नेले माथा पर्वतमाथी गोरक्षके. मग गंधर्वास जपुनी होटी, स्वर्गी पेरली भस्माची मोठी, तेने करुणी मही तळवटी, चित्रसेन उतरला. श्रीनाथासी करुणी नमना उभा राहिला कर जोडून, म्हणे महाराजा आज्ञा कोण, काय कारव करावे मी. येरू म्हणे गंधर्वनाथा, अनेक पाचारी गंधर्व येथे, त्यासी पाठवणी महीवरते मेळा करा सर्वाही. नाना बैरागी संन्यासी जपी तपी संत योगियांसी, येथे आणून समाजसी अन्नदान उत्सावे करावा. सुरवर गंधर्व गणसहित देव दानव किन्नरांसहित मिळवून अपरिमित आनंद उत्साह करावा. ऐसे सांगताची चित्रसेना ते. मग चित्रसेन पाचारी गंधर्वाते, एक शतगंधर्व महीवरते प्रकट झाले येऊनी. मग त्या गंधर्वाचे चित्रसेने सांगून सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणला की. जपी तपी योगशीळ गुप्त प्रकट आणले सकळ, नवनाथादी ऋषी मंडळ येऊन या पोहोचले. शुक्र दत्तात्रयी याज्ञवल्की वसिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिक पाचारिले गंधर्वी. 88 सहस्र ऋषी भार स्वर्गीयोनी उतरले. देव किन्नर गण गंधर्वादी रसुलोक अपार तपोलोक पातले. त्यातची अष्टवसूंसहित उपरिचर आला विमान व्यक्त, तेने येताची मच्छिंद्रास वृत्तांत किलोतळेचा सांगितला.
की सोडून श्रीदेश अवनी सिंहल द्वीपा गेली मैनाकिनी परी तुमच्या वियोगे करोनी क्षीण शरीर झालीसे. तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते परी योग क्षेमस्व शरीराते आहात काते त्रिवर्ग. मच्छिंद्र म्हणे अहोची ताता तव कृपेची दृष्टी असता सदा मिरू सर्व क्षेमता पदोपदी अर्थाते. ऐसे वदता उभय जाणतो देवास अवतरला पाकशासन. ब्रह्मा विष्णू रुद्रादी पूर्ण महिला की उतरले. श्रीनाथासी भेटोनी सकळा मग ठाई ठाई सर्व मंडळ. विराजुनी वार्ता सकळ ठाई ठाई करीताती. येरीकडे गोरक्षनाथे पाचारोने मच्छिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळाले की महाराजा. तरी तुमची कनकवीट आणून देतो सुबट तितुक्यात अर्थसारणी सुबट बोळवावे समजतांते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ काय करू ही कनकवीट तुझं एवढ्या शिष्यवर्गात असता चिंता नसे मज. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगदा हासे गोरक्षसूत म्हणे महाराज प्रतापवंत सकळ तुम्हा प्रकटला. ऐसे बोलणी वागूत तरी माथा ठेवी चरणांवरी म्हणे महाराज स्वशरीरी स्वस्थ आपण असावे. अष्टसिद्धी आणिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा. पाचारील्या अष्टजणी येऊनी लागल्या गोरक्षचरणी म्हणती आज्ञा करा स्वामी कामने सह अर्थाते. येरू म्हणे वो प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागोनी. षट्रस्थान रुची करुनी संतुष्ट सर्व करावे. मग तेथे अवश्य म्हणून सिद्धी वेचिता झाल्या आपल्या बुद्धी. अन्न निर्मिले पर्वत मांदी षड्रसादी पक्वाने. ऐशा सिद्धी योजिल्या कामा याच परिसंडा समार्जन आराम. सप्ताही सटव्या नेमुनी उत्तमा माही पवित्र करीत असे. तरी त्या सप्ताही सटव्या कोण ऐका तयाची नामाभिधाने. आणि तया ते काय कामाने निरूपिले विधीने. तरी त्या उत्पत्तीस्थानी जन्म काळा जावनी लक्षाळ यांनी बाळा. विधी अक्षरे लिहिली बाळा वाचुनी पाहती सटव्या. जरी सप्त सटव्या मानवासी शोभन मिरवे असुर प्रदेशी रान सटवी वनचरांचे विलोकिनी जात असे. वृषभ अश्व गावाचे पशु घोड सटवे आहे त्यास वासत सटवी खेचरांचा पक्षी कुळा मिरवित असे. अंबुधा सटवी जळचरांत सपुधा सटवी उधळी जात. ऐसिया कामी सटव्या सात कमलोद्भेव लाविल्या. त्या सातही परिचारिका संडा समार्जन करीती टीका. या परी वाढेने आनंदोदिका जळदेवता आराधिल्या. कुमारी धनदा नंदा विमला लक्ष्मी विख्यात प्रबळ ज्ञान मंगळा. नवी समर्थ देवता बाळा ह्या नवही वाढीती सकळांते. गंधर्व करावे पाचारणे समाचार घ्याव्या. अष्टवस्तूने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी. उपरीचर वसूने करपल्लवी सकळांसी दक्षिणा द्यावी. मच्छिंद्र करीत आगवी प्रदक्षिणा भावार्थे. चित्रसेन गंधर्वपती तांबूल देतसे सौरवा प्रती. आणि गंगा भागीरथी तोय वाढी सर्वांते. यापरी अष्टोत्तरशत तीर्थे पाणी वाहता समर्थे. आणि उचलूनी उच्छिष्ट पात्राते ऐशी कामे करीताती. महानुभाव जो उमापती अति आदरे स्वपंक्ती. अप्सरा किड्डार गायन करती नारदादी येऊन या. ऐसे नेम नेमुनिया कामा दिधले ऐसे कार्य हुकुमा. आनंदोस्तव होता सुकर्मा सर्वानंद हेलावे. ऐसी होता आनंद स्थिती परी देहने आठवला गोरक्ष चित्ती. मग येऊन या मच्छिंद्राप्रती बोलत झाला प्राज्ञिक. हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था. परी कर्दम पुतळा गहिनीनाथा येथे अनावा वाटते. ऐसे मोहक ऐकोनी वचन म्हणे गंधर्वा पाठवून. कोंतिंगे सहित मधुब्राह्मण बाळासह आणावं. मग चित्रसेना सांगणे वृत्तांत पत्र लिहिले मधुविप्राते. सुलोचन गंधर्वाचे ओपुनी हस्ते कनकगिरीशी पाठविला. गंधर्व जाऊनी कनकगिरीसी भेटूनी कोंतिंगे मधुविप्रासी. मग आनंदोत्सव वृत्तांतासी निवेदिले सकळ तेथे. मग पत्र देऊनी त्या हाती वाचून पाहे विप्रमूर्ती. पाचारण ही मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली. मग बाळासह सपरिवार येता झाला मधुविप्र. मुक्काम महिवर साधुनिया पोचला. सप्तवर्षी गहिनीनाथा आणूनी निलोटीला पदावरुता. मच्छिंद्र अग्गी घेऊनी त्याते प्रेमे चुंबन घेत असे. अतिस्नेहाने करुणी लालन म्हणे अवतारी करभंजन. गैबी जन्मला गहिनी नाम सकळ लगी दिठावी. ऐसी या स्नेहाचा परम अवसर पाहुणे बोलता झाला शंकर की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्र.
तरी त्या अवतरणी नेमस्ती महिविर्वे नामाप्रती, तरी त्या अनुग्रहाची स्थिती गहिनीनाथ वदविल. तरी त्या ते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण, मी अनुग्रह याचा घेईन पुढले ते अवतारी. ऐसे सांगता शिव त्या समग बोलवणी गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास गोरक्षाने देवविला. सर्व देवांचे साक्षी सहित मौळी ठेविला वरदहस्त ब्रह्मपरायण गहिनीनाथ झाला सत्तपरियेस. अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उद्भवला आनंद दुर्म. मग कुबेरा पाचरुणी नेम सांगत झाला गोरक्ष, म्हणे हा कनकगिरीचा घेऊन आम्हा देई अपार भूषण, सकळ मंडळी गौरवण पाठवेने स्वस्थाना. मग तो कुबोर बोले वचन येथे जे असो द्यावे धन, मी लागेल तसे इच्छे समान भूषणाते आणि तो. मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे तिथले वाटून द्रव्यादी देऊनी याचकजन तोषविले सकळ. सकळ तोषले पावनी मान पावती आपले स्वस्थान, स्परी मच्छिंद्र तिथे राहून अभ्यासिती गहिनीते. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपले स्वस्थान जाता, त्या सवे देऊनी मीननाथ सिंहलदिपी पाठविला. उपरीचर वसुनी मीननाथ केला किलोतळेचे हस्तगत, मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला दियेसी. किलोतळेने ऐकोनी वृत्तांत नेत्री आणले अश्रुपात, म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ कैसा भेटेल कळेना. उपरीचर बोले वो शुभाननी, चिंता न करी काही मनी, एक वेळा मच्छिंद्र मुनी निर्दृष्टी पाहसीला. ऐसे म्हणून उपरीचर केला येरीकडे किलोतळा. हृदय कवळेने मीननाथ बाळा, प्रेमे चुंबन घेत असे, म्हणे बाळा माझी एक हंती होत असे की तुझं प्रती सोडून यालासी नाथने गोती श्री मच्छिंद्र पितेयांते. ऐसे बोलणे मीननाथांते वारंवार चुंबन घेत येरीकडे गर्भाद्रिते गहिनी विद्या अभ्यासी. तय वेळेस कोण तेथे राहिले होते ऐकानाथा, विचार करून उमाकांत गर्भाद्रिते राहिले. अदृश्य अस्त्र नगी प्रेरून स्वस्थान गेला, कुबेर निघून तेने नग तो कनक वर्ण झाकुळून पै गेला. परी गर्भाद्री पर्वतांत वस्तीस राहिला उमाकांत, तो अद्याप आहे स्वस्थानांत म्हातरदेव म्हणती त्या. तयाची या पश्चिम दिसेसी कानिफ राहिला, शिष्य कटकेसी वस्ती करोनी नाम या ग्रामासी मढी ऐसे ठेविले. तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जती, त्याहुनी पूर्वेस माही पर्वती जालिंदर राहिला, आणि त्या पर्वत पहिल्या देशी नागनाथ राहिला वडवानळेशी, आणि रेवासित जया महिषी विटे ग्रामी राहिला. वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्ष जती, सेवेसी शिष्य ठेवणी सप्ती विद्या सांगे गहिनीते. 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले. परी कोणती गावी मधुब्राह्मण गेले होते गहिनीस ठेवून, तो जालंधर समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले परी गहिनीनाथ अभ्यासिते झाले पात्र भरीत. मग गोरक्ष बोलून त्या ते विप्रापाशी पाठविला. यावरी त्या वस्तीस वस्ते झाले बहुत दिवस, शके 1000 वर्षांत समाधी त्यांनी घेतल्या परी यवना धर्म कबर व्यक्त झाले आश्रम पुढे. गौरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकांची, या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी, मठीत कानोबा पर्वती मच्छिंद्र आवडते स्थान याचे ते. त्याहुनी पूर्वीस जालिंदर विराजली त्याची कबर, त्याहुनी खालता वल्ली थोर गहिनीनाथ नंदसे. मग त्याने कुणी ऐसी माता पालटिले, त्या नावा ते जानपीर जालिंदरात ठेविले असे राजाने. गहिनीनाथास गैवी पीर नाव ठेविले, देवी सचार महेजती बांधणी पुजारी ठाई ठाई स्थापिले. मच्छिंद्र आणि कानिफाचे नामाभिधान बधुनी साचे, मायाबा कान्होबा बोलणी साचे यवन पुजारी स्थापिले. कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य राज बागेश्वर नामा ठेविले, त्याने म्हणाला येले यवना कारण ऐसे विपरीत तयार आहे. परिसमाधी पाहिला कबरी ऐशा म्हणून त्याते पडला भास की हे पीर असतील यवनकुळचे म्हणून प्रविष्ट करावे. म्हणून ऐसे कृत्य घडले. या परी ऐकोनी श्रोता बोले की कबरयुक्त नाथ केले भले काय म्हणून झाले ती. तरी ते अंतरसाक्षनाथ यवनराजे होतील माहीत, ते छळतील हिंदू देवा ते म्हणून कबरी बांधिल्या. परी हे असो आता कथन मध्ये कथा अस्ति दैदिप्यमान नाथानी योजनी आपल्याले स्थान ठाई ठाई राहिले. गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण निगता झाला तीर्थाकारण, त्या सटव्या तेथे अद्याप राहून रक्षिताती स्थानासी. या परी पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊनी भरतरी सती, कथा पुढे रसाळ भरीत श्रुती श्रवणी स्वीकारा.
नरहरिवंशी धुंडीकुमार कवी मालून असे संत किंकर कथा सांगेल भक्तिसार भरतरीचे आख्यान. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सुता परिसुत भाविक चतुर. त्रयोविंशतिमाध्याय गोढा अध्याय 23 ओव्या 188. श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार त्रयोविंशतिमाध्याय समाप्त. अलख निरंजन.